नमस्कार, BR न्यूज चॅनलच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध पक्षातील नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत। आज आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक, वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि ज्यांना वंचित बहुजन आघाडीचे पडद्यामागचे सूत्रधार आणि चाणक्य असं म्हणलं जातं, ते उत्तम भैया नवगिरे। भैया नमस्ते। नमस्कार। वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडीची स्थापनाच किंवा वंचित बहुजन आघाडी कशासाठी निर्माण झाली? मागच्या 60 ते 70 वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टीने महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन, दलित, आदिवासी, मुसलमान, भामटा, कैकाडे, पामलोर, त्याचबरोबर धनगर बांधव, त्याचबरोबर माळी समाज, या सर्व वंचित बहुजन समाजाचा राजकीय स्वार्थासाठी फक्त आणि फक्त मतपेटीचा एक गट्टा मत या अनुषंगानं बघून त्यांचा वापर करून घेतला आणि या ओबीसींना, छोट्या ओबीसींना, मुस्लिम समाजाला आणि भटक्या विमुक्तांना, धनगर समाजाला कोणत्याही पद्धतीनं राजकीय हिस्सेदारी मिळू दिली गेली नाही, याची एक मोठी चीड आणि खंत या समूहामध्ये होती। ती नेमकेपणाने ओळखून सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची एक मोठी सभा आयोजित करण्यात आली। ती सभा यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील धनगर समाजाकडून अशी मागणी झाली की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाच्या प्रश्नावरती आवाज उठवावा आणि त्यांचे प्रश्न जनतेसमोर आणावेत। त्यासाठी बाळासाहेबांनी पंढरपूर येथे धनगर समाजाचे सत्ता संपादन मेळाव्याचं आयोजन केलं आणि धनगर समाजाने तो मेळावा यशस्वी करून दाखवला। त्यावेळी महाराष्ट्रातल्या एकूण अंडरकरंट काय आहेत, वंचित बहुजन समाजामध्ये पॉलिटिकली सुरू असलेले जे अंडरकरंट आहेत, ते अंडरकरंट लक्षात आल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला आणि वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली। नाही, वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली। आता वंचित बहुजन आघाडी 48 जागांवर निवडणुका लढवत आहे, तर कसा प्रतिसाद मिळतोय सगळीकडे? एकूणच उमेदवाराची यादी जाहीर करत असताना स्ट्रॅटेजिकली त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला, त्याबाबत टीकाही झाली। टीका होत असतानाच इथल्या वंचित बहुजनांना वाटू लागलं की धनगर समाजाला हे निदर्शनास आलं की 7 उमेदवारांना आमच्या समाजाच्या 7 उमेदवारांना खासदारकीची उमेदवारी मिळाली। भटक्या विमुक्तांना वाटलं की आमच्या भटक्या विमुक्ताला प्रतिनिधित्व करण्याची संधी बाळासाहेबांनी उपलब्ध करून दिली। सोनार समाजाच्या समाजाला वाटलं की पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये लोकसभेच्या उमेदवार म्हणून सोनार समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली गेली। यामुळं छोट्या छोट्या ओबीसी जातीमध्ये एक पॉलिटिकल अवेअरनेस निर्माण झाला आणि त्यामुळं त्यांना वंचित बहुजन आघाडी ही आपली आघाडी आहे असं वाटू लागलं आणि त्यामुळं 48 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मिळत आहे। परंतु काँग्रेस राष्ट्रवादीची मतं खाण्यासाठी भाजपने उभी केलेली ही वंचित म्हणजे बी टीम आहे असा आरोप केला जातो। हा आरोप खोडसळपणाचा आरोप आहे। खोडसळपणाचा आरोप यासाठी असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे। कोणताच वंचित बहुजन आंबेडकरवादी काँग्रेसकडं स्वेच्छेनं, आनंदानं किंवा आपला पर्याय म्हणून कधीच जात नव्हता आणि जात नसतो। किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं, आपलं स्वतःचं घर असावं की नसावं, हा विचार ज्यावेळी वंचित बहुजनांच्या मनामध्ये आला त्यावेळी जाणीवपूर्वक एक राजकीय निर्णय म्हणून वंचित बहुजन आघाडीचा निर्णय झालेला असून त्या अनुषंगानं आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये भाजपची बी टीम म्हणून काँग्रेस काम करत आहे। कारण महाराष्ट्रात खरी लढत सुरू आहे ती भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये। आज सोलापूरचं चित्र असं झालेलं आहे की काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत। जो समूह भाजपला हरवू इच्छितो त्या समूहाला मी विनंती करतो की त्यांचं मत काँग्रेसला जर दिलं तर ते मत वाया जाणार आहे आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थानं मोदीला हरवायचं असेल, खऱ्या अर्थानं जातीवादी शक्तींचा पायबंद करायचा असेल, खऱ्या अर्थानं संघाला, RSSला घटनेच्या चौकटीत आणायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी हाच एक पर्याय आहे आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम म्हणून काम करते आहे, हे सिद्ध होत आहे। सोलापुरात सुद्धा तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळते। भाजपने डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिलेली आहे। एकीकडे दुसरी काँग्रेसचे 50 वर्ष ज्यांचं राजकारण आहे असे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उतरलेले आहेत काँग्रेसकडून। तर स्वतः बाळासाहेब आंबेडकर
हे सोलापुरातून उभे आहेत. काय परिस्थिती आहे सध्याची? बाळासाहेब आंबेडकरांनी सोलापूरला उभं राहावं अशी मतदारसंघातील तमाम वंचित बहुजनांची इच्छा होती. परंतु साहेब उभारतील न उभारतील, साहेब उभारतील न उभारतील अशी चर्चा वृत्तवाहिन्यांमधून वृत्तपत्रांमधून सतत सुरू झाली. साहेब उभारणार असा मानस अशी आम्ही एक मानसिकता तयार करण्याचं काम कार्यकर्त्या या नात्याने मी सतत करत होतो, आमचे कार्यकर्ते सतत करत होते. ज्या दिवशी बाळासाहेबांनी सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आणि ज्या दिवशी फॉर्म भरला गेला, फॉर्म भरत असताना जो प्रतिसाद मिळाला, फॉर्म भरल्यानंतर लोकांमधून जो उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला, तो पाठिंबा पाहता बाळासाहेब हे त्याच वेळी सोलापूर मतदारसंघातले प्रथम उमेदवार अशा पद्धतीनं सिद्ध झाले. नक्कीच, परंतु वंचित बहुजन आघाडी म्हणजे फक्त दलित, मुस्लिम किंवा धनगर असा प्रचार केला जातो की हे तीनच समाज आहेत, परंतु इतर समाजामध्ये सुद्धा पाठिंबा मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते काय प्रयत्न करताना दिसत आहेत? हे बघा, विरोधक म्हणल्यानंतर आरोप हे होणारच आणि आम्ही उतरलो जिंकण्यासाठी उतरलेलो आहोत. आम्ही बाळासाहेबांना इथं उभं केले ते आमच्या तन मन धन सर्वस्व अर्पण करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची 25-30 वर्षाची चळवळीचा अनुभव त्यांच्या चरणी आम्ही अर्पण केलेला आहे. आम्हाला खात्री होती, आम्हाला खात्री आहे आणि त्यांना निवडून आणायचंच म्हणून आम्ही इथं उभा केलेला आहे. विरोधक हे आरोप करत असताना दलित एकत्र होत आहेत, मुसलमान एकत्र होत आहेत, दलित मुस्लिमांची युती आहे, आता म्हणतात धनगरांची साथ त्यांना मिळते आहेत. कालच कामगार नेते आडम मास्तर यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. कित्येक लोक खुलेपणानं, कित्येक राजकीय पक्ष खुलेपणानं, काही छुपेपणानं आम्हाला येऊन भेटत आहेत. सर्वच पक्षातील नेते मंडळींचा आम्हाला पाठिंबा लाभतो आहे. बहुतांश मतदार जे असतात ते उमेदवार बघून मतदान करत असतात. त्यांची संख्या ही उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरत असते आणि उमेदवार बघून मतदार करण्याचा ज्यावेळी प्रसंग येईल त्यावेळी सुज्ञ, अनुभवी आणि सर्वसमावेशक मतदार हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचीच निवड करेल ह्याची आम्हाला खात्री असल्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. आणि काँग्रेस एकीकडे आरोप करत आहे की भाजप धर्माचं आणि वंचित बहुजन आघाडी जातीचं राजकारण करत आहे. विकासाचा मुद्दा कुठे आहे? वंचित बहुजनांचा विचार करणं म्हणजे विकासाशिवाय वंचित बहुजनांना न्याय मिळणार नाही याची जाणीव आमच्या नेतृत्वाला चांगली आहे. विकास हा सर्वंकष आणि सर्वव्यापी व्हायचा असेल तर इथल्या शोषितातल्या शेवटच्या घटकापर्यंत समृद्धी आणि शिक्षण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विकास आपल्याला दृष्टिक्षेपात येणार नाही आहे. LKG to PG शिक्षण मोफत ही जी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे ती भूमिका अत्यंत रास्त आहे. कारण जोपर्यंत इथला वंचित बहुजन, इथला सर्वसामान्य शिकणार नाही आणि तो शिकून संघटित होणार नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळणार नाही. विकासाचं जे मॉड्यूल आहे ते खोकलं मॉड्यूल आहे. आमचा विकासाचं मॉड्यूल हे शिक्षण, आमचं विकासाचं मॉड्यूल हे उद्योगधंदे, आमचं विकासाचं मॉड्यूल हे सर्वाला समान संधी असं असणार आहे. त्यामुळं आम्ही खऱ्या अर्थानं विकासाच्या मॉड्यूलवरतीच निवडणूक लढवतो आहोत असं आमचं मत आहे. आपली खरी लढत या मतदारसंघात कोणाशी होईल असं वाटतं? ज्यावेळी आम्ही फॉर्म भरला त्यावेळीच आम्ही 1 नंबरला आहोत हे सिद्ध झालं. त्यानंतर ज्यावेळी मतदारसंघामध्ये आम्ही फिरतो आहोत त्यावेळी आमच्या मागं, खूप मागं BJP आहे, त्याच्यानंतर काँग्रेस आहे. मी तर असं म्हणेन की काँग्रेसचं डिपॉझिटसुद्धा राहील याची मला आशा वाटत नाही आहे. काँग्रेसचं डिपॉझिटसुद्धा जप्त होईल कारण खरी लढत होईल ती वंचित बहुजन आघाडी 1 नंबरला असेल आणि 2 नंबरला खूप मागं भाजप आहे. नाही, गेल्या वेळेस भाजपने 1.5 लाख मताधिक्याने इथे विजय मिळवला होता, परंतु तरीसुद्धा त्यांना उमेदवार बदलण्याची वेळ आली. ती काय आली अशी वाटते? बाळासाहेबांची उमेदवारी ही खऱ्या अर्थानं इथली मॅजिक उमेदवारी ठरलेली आहे. कित्येकांना उमेदवारी बदलाव्या लागल्या, कित्येक महाराजांना त्यांची महाराजकी सोडून उमेदवार म्हणून रिंगणात यावं लागलं. स्वतः केंद्रीय मंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे देशाचे भावी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते आज छोट्या छोट्या अगदी नामकरणाच्या कार्यक्रमाला सुद्धा चाललेले आहेत. यामध्येच आमचा विजय आहे. ज्या भाजपाला 1.5 लाख मताधिक्यानं विजय मिळाला होता त्यांनी उमेदवारी बदलली, परंतु ज्यांना उमेदवारी दिलेली आहे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी त्यांच्यासुद्धा जातीय दाखल्यावर आक्षेप सध्या घेतला जातो. कसं आहे माहिती का, काँग्रेस असेल किंवा भाजप असेल
हे आरक्षण नाकारणारेच पक्ष आहेत. आरक्षणाला जे पात्र आहेत, आरक्षण ज्यांच्या झोळीमध्ये पडलं पाहिजे, आरक्षणावरती ज्यांनी लढलं पाहिजे, अशा जाती, अशा जमाती, अशा घटकांना कधीच या दोन्ही पक्षांनी संधी दिलेली नाही. यानं त्या कारणानं दलितांचं आरक्षण नाकारणं हाच अजेंडा काँग्रेसचा आणि भाजपचा राहिलेला आहे. मला सांगा, महाराज हे कुठल्या अंगानं दलित आहे? तो महाराज कुठल्या अंगानं शोषित वंचित होऊ शकतात? ज्या महाराजांना सर्वसामान्य आदरानं जाऊन चरणस्पर्श करतात ते महाराज दलित होऊ शकतात का? हा माझा मोठा प्रश्न आहे. एवढ्या वर्षाच्या राजकारणामध्ये सतत उच्च पद भूषवलेले, करोडो रुपयाची संपत्ती असलेले आमचे आदरणीय सुशीलकुमार शिंदे कसे दलित होऊ शकतात? तो खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीच्या या मतदारसंघामध्ये सर्व समजूतदार घटक, अभ्यासू घटक आणि सर्व विचारवंत घटक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करणार आहेत. त्यामुळं आमचा विजय हा 3 लाखापेक्षा जास्त अंतराने असणार आहे अशी मला खात्री आहे. नक्कीच भैया, वंचित बहुजन आघाडी ही सर्वार्थाने सोलापुरात पहिल्या स्थानावर आहे असं मत आता भैयांनी व्यक्त केलं आहे आणि वंचितला सगळ्या स्तरातून पाठिंबा मिळतो आहे असाही त्यांचा विश्वास आहे. BR न्यूजच्या या सत्ताचक्र कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन मान्यवरांसह आणि नवीन चर्चेसह. तोपर्यंत पाहत राहा BR न्यूज चॅनल.